नमस्कार मित्रांनो, विण दोघातली तुटेना पुढील भागामध्ये समरची आजी स्वानंदीकडे सारखी बघत असते. कारण ज्या पद्धतीने स्वानंदी शशीची काळजी घेत असते ते बघून स्वानंदीमध्ये आजी स्वतःची नाचून बघते आणि मनात म्हणते समरसाठी अशीच मुलगी हवी आहे. स्वानंदी शशीला म्हणत असते, आता बरं वाटतं का? ती मान हलवते. आजी म्हणते, स्वानंदी तू किती छान काळजी घेतेस. स्वानंदी म्हणते, हो आजी, माझ्या बाबांना पण हाच त्रास आहे, त्यामुळे मला माहिती आहे लो बी पी झाला की काय करायचं. बाबांचा लो बी पी झाल्यानंतर मी त्यांच्या जिभेखाली साखर ठेवते, मग त्यांना लगेच बरं वाटतं. आता स्वानंदी बोलत असते आणि आजी तिच्याकडे स्माईल करून बघत असते आणि मधून मान हलवते. स्वानंदीने शशीचं डोकं चेपल्यामुळे तिला खूप बरं वाटतं. ती स्वानंदीला म्हणते, खरंच तुझ्या हातामध्ये जादू आहे. स्वानंदी म्हणते, नाही हो, कसली जादू, पण तुम्हाला बरं वाटतं की नाही? शशी म्हणते, हो, आता मला खूप बरं वाटतं. इकडे समर स्वयंवराची सगळी तयारी करतो. स्वयंवरासाठी खूप सारे मुलं येतात. समर आणि आनंद येतात. समर मुलांकडे बघतो आणि आनंदला हळूच म्हणतो, आज रोहनच्या ताईचं लग्न ठरते बहुतेक. त्याला बघून आता सगळेच मुलं उभा राहतात. समर म्हणतो, बसा बसा, प्लीज बसा. तेवढ्याच समरकडे स्वानंदी येते आणि बघते तर काय, समोर एक बोर्ड असतो. त्यावर लिहिलेलं असतं अटी. अट नंबर 1, मुलगा सुशिक्षित. दुसरी अट, उत्तम पगार. तिसरी अट, स्वतःचं घर. चौथी अट, निर्व्यसनी. पाचवी अट, मन मिळावू. आणि 6वी अट, समजूतदार. ह्या त्यासाठी असतात ज्या स्वानंदीने समरला घातलेल्या असतात. त्यावर तो बोललेला असतो, एवढं सगळं एकाच मुलामध्ये? तेव्हा स्वानंदी बोलते, का असू नाही शकत का? ते वाचल्यानंतर स्वानंदी शॉकच होते. ती आता जाते आणि काउंटरवर विचारते, समर राजवाडे सर कुठे भेटतील? ती मुलगी हात करत म्हणते, ते काय समोरच आहे. ती आता बघते तर समर मुलांसमोर बोलत असतो, आज तुमच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची परीक्षा किंवा इंटरव्ह्यू आहे असं समजा, आणि यामध्ये काहीच चूक नाही झाली पाहिजे. आता थोड्याच वेळात स्वानंदी सरपोतदार इथे येतीलच, त्यामुळे नीट लक्षात ठेवायचं. आणि पुढे बोलणार तेवढे त्याला स्वानंदी दिसते. तो बघा, स्वानंदी सरपोतदार आल्या. तो आता जातो आणि म्हणतो, चला. स्वानंदी म्हणते, काय चाललंय? तो अहो, हा सगळा स्वयंवर तुमच्यासाठी रचला आहे. ती आता हळूच म्हणत असते, माझ्यासाठी? तो अहो बघा, केवढी मुलं आलीत. स्वानंदी म्हणते, मला बोलायचं आहे तुमच्याशी, तुम्ही आधी बाजूला चला. आता समर स्वानंदीसोबत जातो आणि म्हणतो, काय आहे तुमचं? तिकडे बाहेर मुलं बसली आहेत. स्वानंदी म्हणते, तुम्ही का माझी चेष्टा चालवलीत का? तुम्ही माझं स्वयंवर नाईलाजाने करताय ना? आणि आता घाईघाई मी एका मुलाला निवडते आणि लग्न करून टाकते, आणि उद्या आमचं नाहीच जमलं तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? ती हात जोडत म्हणते, मी तुमच्या पुढे हात जोडते, प्लीज असं काही करू नका. आता मात्र समरला स्वानंदीची खूप कीव येते. पुढे काय होणार आहे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.